नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नवी पेठ येथील अनुदत्त अपार्टमेंटमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटच्या भीषण आगीत 30 दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या 30 दुचाकी जळून खाक झाल्या असून या आगीचा धूर बिल्डिंगमध्ये सर्वत्र पसरला होता. या घटनेमध्ये बालाजी जॉर्ज या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अजून 3 जण भीषण आगीमुळे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या आणि 1 ट्रकने ही आग आटोक्यात आणली आहे. बेसमेंटमध्ये असलेल्या मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दुचाकी गाड्यांचा स्फोट झाल्यामुळे आगीचे लोळ संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरले होते. 1 जणाचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाले आहे, अशी माहिती तेथील स्थानिक रहिवासी आशिष पवार यांनी दिली. शरद पवारांच्या मतदारसंघामध्ये चारा घोटाळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे सदस्य प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. माढा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील चारा छावण्यात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाबाबत या मतदारसंघाचे खासदार केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. तेथील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारीही याला जबाबदार असून करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे सदस्य प्रफुल्ल कदम यांनी केला आहे. संबंधित दोषींवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात दुष्काळादरम्यान सर्वाधिक चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. त्यावेळी तेथे झालेल्या भ्रष्टाचाराबाबत कदम यांनी उपोषण करून निषेध नोंदवला होता. परंतु अद्यापही कोणावरच थेट कारवाई केलेली नसून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात येत असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, तत्कालीन पंढरपूर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार, तत्कालीन सांगोला तहसीलदार नागेश पाटील यांच्यासह इतर दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी. कारण झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात हे अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच पाठीशी घालत असल्यामुळे काहीच कारवाई झालेली नसून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी कदम यांनी केली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. काही लोक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. शिवाजीनगर येथील शिवाजी व्यायाम मंडळ येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, महापौर चंचला कोत्रे, उपमहापौर सुनील गायकवाड, ब्रिगेडचे शहराध्यक्ष सम्राट थोरात, ब्रिगेडचे उपाध्यक्ष विकास पासरकर, कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, नगरसेवक बाळासाहेब बोडके, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, गंगाधर बनवरे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, व्यायामशाळेचे प्रमुख प्रभाकर दुर्गे, प्राध्यापक प्रभाकर ताकवले उपस्थित होते. मराठा समाजाला बहुजन समाजामध्ये समाविष्ट करून छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची कल्पना सतत उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. प्रकाश आंबेडकर, गोपीनाथ मुंडे आरक्षणासंबंधी दुटप्पी भूमिका घेत आहेत. मराठा आरक्षणाला वंजारी समाजाचा पाठिंबा असल्याचे पत्र गोपीनाथ मुंडे आम्हाला देतात, मात्र दुसरीकडे वेगळीच भूमिका घेतात. संभाजी ब्रिगेड संघटनेने शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. जेम्स लेन प्रकरण, दादोजी कोंडदेव पुतळा हटवणे यामध्ये ब्रिगेडने धमक दाखवली आहे. पुढील काळामध्ये ब्रिगेडने सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाला दृष्टिकोन द्यावा, कायदा हातात घेऊ नये असेही संभाजीराजे यांनी नमूद केले. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीमंत कोकाटे यांनी प्रस्तावित केले. चंचला कोदरे, सुनील गायकवाड,
सम्राट थोरात, गंगाधर बनबरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुवर्णा बनबरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. गेल्या काही दिवसांपासून नाडी ज्योतिषांवर होत असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर जनवार्ताने एका नाडी ज्योतिष केंद्राला भेट दिली. या सर्वेक्षणातून आम्हाला मिळालेली माहिती आपल्यासमोर सादर करीत आहोत. गेल्या आठवड्यात एका महिलेने कोथरूड परिसरातील एका नाडी ज्योतिषाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे नाडी ज्योतिषांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये भयंकर खळबळ माजली. या घटनेची दखल घेऊन जनवार्ताने 11A वैष्णवी अपार्टमेंट, प्लॉट नंबर 68, धानुकर कॉलनी, 8वी गल्ली, कोथरूड, पुणे येथील श्री अगस्ती महाशिव नाडी ज्योतिष केंद्र या कोथरूड स्थित दुसऱ्या एका केंद्राला भेट देऊन सर्वेक्षण केले. यावेळी केंद्राचे संचालक जी ईश्वरन, जयप्रकाश खळदकर गुरुजी, ॲडव्होकेट राजेंद्र पाठक, निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक बचके, नाडीवाचक व्ही गुदलियार, राजन गुरुजी, व्यंकटेश गुरुजी, केंद्र सहाय्यिका राणी कांबळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, इंजिनियर आणि उच्च शिक्षित नागरिक आपापली नाडी बघायला आले होते. या केंद्रातील प्रत्येक केबिन जिथे आलेल्या लोकांना नाडी बघून मार्गदर्शन केले जाते त्या संपूर्णतः पारदर्शक काचेच्या बनवण्यात आल्या होत्या. याशिवाय संपूर्ण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे दिसून आले. येथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती ही सुसंस्कृत आणि शिक्षित असल्याचेही समोर आले. या केंद्रात नाडी पाहण्यासाठी आलेले नागरिकही चांगल्या पार्श्वभूमीचे होते. येथील संपूर्ण वातावरण पाहता आणि या केंद्रातील उपस्थितांशी चर्चा केली असता, त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या नागरिकांची मते विचारली असता असे कळून आले की काही भोंदू आणि संधिसाधू लोकांनी केलेल्या अनैतिक कृत्यामुळे नाडी ज्योतिष कलंकित होत आहे. असे जरी असले तरी जी नाडी ज्योतिष केंद्रे स्वच्छ आणि पारदर्शक कामे करीत आहेत तेथे अजूनही नागरिक आधीच्याच विश्वासाने आपल्या समस्यांचे निराकरण करून घेण्यात जात आहेत. पुणे शहर पोलीस परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेत इतर शाखा संघाने विजेतेपद पटकावले. शिवाजीनगर मुख्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राहुल हिंगे व नीलम सरफर यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारत वेगवान धावपटूचा मान पटकावला. विद्या थोरात, पंकज भोवळे, भाग्यश्री कटके, प्रियंका दाणे, विनायक गुरव, मल्हार दोंकर, अली शेख, सागर बाबरे, नितीन शिंदे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा अनेकदा वेळेवर सुरू होत नाहीत. खेळाडू देखील स्पर्धेत शिस्तीचे पालन करताना दिसत नाहीत. पोलिसांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमीच वेळेचे भान राखले जाते आणि शिस्तीचे पालन होत असते. राज्यातील सर्वच क्रीडा संघटनांनी या स्पर्धेतून किमान वेळ आणि शिस्तीचे पालन कसे करावे एवढा धडा घेतला तरी पुरेसे आहे, असा टोला जाधव यांनी हाणला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदुस्थानची अभिजात कला आणि संस्कृती जतन करण्याची आज गरज आहे, असे मत शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केले. सूर्यश्री फाउंडेशनतर्फे आयोजित स्वरभास्कर महोत्सवाचे उद्घाटन गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरप्रमुख बापूसाहेब घाटपांडे, नगरसेविका संगीता देशपांडे, ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे, अजिंक्य जोशी यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया यांना यावेळी स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ तबला वादक विठ्ठल क्षीरसागर यांना संगीतकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गजानन कीर्तीकर म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात 4 क्षण आनंदाचे घालवण्यासाठी प्रत्येकाने कला जोपासली पाहिजे. कलेमुळे संस्कृती रक्षण आणि संवर्धनाचे काम होते. आधुनिक जगात अभिजात कला जोपासण्याचे आणि वाढवण्याचे खऱ्या अर्थाने काम हिंदुस्थानातील कलाकारांनी केले आहे. मनीषा साठे म्हणाल्या, टीव्ही संस्कृतीमुळे झपाटलेल्या तरुण पिढीला आपल्या अभिजात संस्कृती आणि कलेची ओळख होण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. कला टिकली तरच संस्कृती टिकणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानची ओळख टिकवण्यासाठी अभिजात कला त्यांच्यापर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचवली पाहिजे. ज्येष्ठ गायिका गायत्री जोशी यांच्या गायनाने महोत्सवाची सुरुवात झाली. पुरिया कल्याण या रागामध्ये सादर केलेल्या त्यांच्या गायनाने रसिकांची मने जिंकली. प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया यांच्या बासरी वादनाने रसिकांना अभिजात बासरी वादनाचा आनंद दिला. स्वरभास्कर फेस्टिवल.com या वेबसाईटचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल
computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सिनेमातील हिंदी गाण्यांपेक्षा लावणीतून जास्त आनंद मिळतो असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा शाहू मोडक यांनी व्यक्त केले. पट्टे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळातर्फे महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते टेंभुर्णीच्या अप्सरा कला केंद्राच्या लावणी सम्राज्ञी दिदारबाई गुलकंदकर यांना पट्टे बापूराव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रतिभा मोडक बोलत होत्या. कायदेतज्ञ प्रेमानंद रुपवते, संस्थेचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, अध्यक्ष शहाजीराव पाटील, सचिव दीपक वाघमारे, केशर घाडगे आदी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर भास्करराव खांडगे कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा भास्करराव खांडगे स्मृती पुरस्कार रेश्मा वर्षा परिदेकर यांना देण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे प्रतिभा शाहू मोडक यांचा 75 निमित्त सत्कार करण्यात आला. लोकसेवा फाउंडेशन तर्फे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष किरण गोटे यांना सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ ढोलकीपटू पांडुरंग गोटकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच बारामती येथे स्काय डायव्हिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व साहसी खेळांमधील सर्वात जास्त थरारक आणि रोमांचक क्रीडा प्रकार पॅराशूट जम्पिंगचा सुखद अनुभव घेण्याची संधी नामवंत स्काय डायव्हर आणि पद्मश्री पुरस्कार विजेती शीतल महाजन राणे यांनी आयोजित केलेल्या बारामती येथील पहिल्या स्काय डायव्हिंग फेस्टिवलमध्ये दिनांक 11 ते 15 डिसेंबर 2013 या कालावधीत नागरिकांना मिळणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना स्काय डायव्हर आणि पद्मश्री पुरस्कार 2011 विजेती शीतल महाजन म्हणाल्या की फिनिक्स स्काय डायव्हिंग अकादमी यांच्यातर्फे महाराष्ट्रात प्रथमच बारामती विमानतळ येथे स्काय डायव्हिंग फेस्टिवल 2013-14 आयोजन करण्यात आले आहे. आजच्या घडीला जगातील बहुतांशी देशात हा खेळ विकसित झाला असून त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या नवीन क्रीडा प्रात्यक्षिकांची निर्मिती होत आहे. त्यातील 3 क्रीडा प्रकारांचा समावेश बारामती येथील शिबिरात करण्यात आला आहे. सदर शिबिरात स्टॅटिक लाईन, टँडम जम्प आणि एक्सलेटेड फ्री फॉल जम्प या 3 प्रकारांचा अनुभव नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा प्रकाराबाबत तपशील माहिती देताना शीतल महाजन यांनी सांगितले की स्टॅटिक लाईन या प्रकारच्या जम्पमध्ये 3500 ते 4000 फूट उंचीवरून उडी मारल्यानंतर पॅराशूट ऑटोमॅटिक उघडले जाते. स्टॅटिक लाईनच्या साहाय्याने पॅराशूट ऑटोमॅटिक उघडण्यासाठी मदत होते. ही स्टॅटिक लाईन विमानात हुकच्या साहाय्याने अडकवली जाते व त्यामुळे उडी मारल्यानंतर पॅराशूटच्या बॅगेतून पॅराशूट उघडले जाते. तसेच एक्सलरेटेड फ्री फॉल जम्प ही 10,000 फुटावरून थरारक पद्धतीने केली जाते व तुमच्या सोबत 2 प्रशिक्षक मदतीला असतात. तुम्ही जम्प करताना एक प्रशिक्षक तुमची पाठीवरील पॅराशूट बॅग पकडून असतो तर दुसरा प्रशिक्षक तुम्हाला दुसऱ्या बाजूने पकडतो. ही जम्प पॅराशूट जम्पिंग शिकण्याची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते असे त्यांनी सांगितले. या शिबिरातील सहभागी व्यक्तींना जम्प केल्यानंतर प्रमाणपत्र तसेच प्रशिक्षकाकडून सही केलेले लॉग बुकही देण्यात येणार असून या लॉग बुकला जगात कुठेही मान्यता असेल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.